तर आज सकाळी मंडळी विहान 4 वाजल्यापासून गोंधळ घालत होता की मला भूक लागली. 5:45 वाजत आले. 4 वाजल्यापासून तो आम्हाला त्रास देत होता की भूक लागली आहे, मला जेवायला पाहिजेल आहे. अंघोळ करून उठून मी जेवण केलं. आता त्याचं नाटकी बघा चालू आहेत काय. आता म्हणाल तुम्ही हे कोणी आणले? हे आणले माझ्या सासूने. बघा येताना ती कधीही रिकामी येत नाही. अचानक आज ते आम्हाला सरप्राईज दिलं त्यांनी. त्या इचलकरंजीला जाणार होत्या स्वतःच्या जाऊबाईला बघायला. मला सांगितलं होतं त्यांनी, मी पुरणपोळी आणि घाऱ्या दोन्हीही येताना घेऊन येत आहे, जेवणसुद्धा घेऊन येते, तू काही करू नको. तर आता मी घेतला आहे चहा आणि पुरणपोळी. चहा आणि पुरणपोळी कॉम्बिनेशन मी फर्स्ट टाईम ट्राय करते. कारण माझ्या घरी मी चपाती आणि चहाच प्यायचे. इकडचे लोक असे पुरणपोळी आणि चहा पितात. तर टेस्ट बघू कशी लागते. एक नंबर टेस्ट आहे याची. इतकं भारी लागतं आहे ना हे. म्हणजे मी फर्स्ट टाईम ट्राय केले. पुरणपोळी विथ चहा. मी चपाती आणि चहा घेते. आता ही साडी आहे ना, ही साडी माझ्या बहिणीच्या सासूने दिली होती. आम्ही त्यांच्या घरी गेलेलो तेव्हा. ही साडी माझ्यावरती कशी दिसते प्लीज मला कमेंट करून सांगा. त्यामुळे मी ब्लाऊज पण शिवून द्यायचे. जर तुम्ही कमेंट केला की छान दिसते तर मी ह्याचं ब्लाऊज शिवून घेईन. प्लीज कमेंट करा की साडी कशी दिसते. मला कन्फ्युजन होतं की मी ब्लाऊज शिवू की नको, काय करू, काय समजत नव्हतं. कट करून तर ठेवलं होतं मी, पण आता ह्याचं ब्लाऊज शिवू का नको हे समजत नव्हतं. आता हे पण नव्हते त्यांना विचारावं म्हटलं तर. 2 दिवस सण असल्यामुळे माझे कपडे घडी करायचे राहिले. सकाळी आई आणि बाबा घरी येऊन गेले होते. त्याच्यानंतर ते त्यांच्या जाऊबाईकडे जाऊन त्यांना बघून संध्याकाळी आले ते. मग जेवण करायला मला थोडी गडबड झाली, कारण त्यांचं यायचं नाही यायचं काय कन्फर्म नव्हतं. त्यामुळं मला थोडा वेळ झाला आणि व्हिडिओसुद्धा शूट करता आला नाही जेवणाचा. पण जेवण मी आज मस्त बनवले होते. इकडं आई आणि बाबा आले की मस्त असतात, एन्जॉय करतात. इकडे आले की थोडं कामातून ते फ्री होतात, माइंड फ्री होतात. त्यांना बरं वाटतं इकडं आल्यानंतर. आणि विहानलासुद्धा त्यांच्यासोबत खेळायला आवडतं. तेवढाच टाईम त्यांना थोडा वेळही मिळतो विहानसोबत घालवायला, आणि विहानलासुद्धा त्यांच्यासोबत वेळ मिळतो तेवढा घालवायला. म्हणून आज ते राहिले होते. ते आले की विहान खूप खुश असतो. इकडे आई आल्यानंतर मी तिला काहीच करू देत नाही. चहाचा कपसुद्धा मी तिला हातात देते. खरं सांगायचं गेलं तर तिला मुलगी नाही आहे आणि ती मला मुलगी मानते. माझ्याकडे आल्यावरती खूप निवांत असते ती, आणि मी तिला काही करू देत नाही आहे. तर मी तिकडे गेल्यानंतर ती मला मुलीसारखी ट्रीट करते. तर मी भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.